आज आपण शेतकऱ्याच्या विषयी सोयाबीनचा विषय जो आपण मांडणार आहे त्याविषयी आपण शेतकऱ्यांची व्यथा शासन दरबारी आपल्या माध्यमातून चालली त्याबद्दल पहिल्यांदा आपले आभार। आज हरभरा खरेदी केंद्र सुरू व्हायची वेळ आली, शेतकरी हरभरा काढायलेत आणि आम्हाला सोयाबीनसाठी आक्रोश करावा लागायला आहे। प्रत्येक वेळेस शासन 15 दिवस केंद्र चालू ठेवतं आहे, तारीख बंदची डिक्लेअर करतं आहे, त्यामुळे शेतकऱ्याला माल घरात ठेवता येत नाही। त्याच्या अनंत अडचणी आहेत, शिक्षण आहे, दवाखाना आहे, पेरणी आहे, उद्याचं शेतातलं काम आहे। मग त्याचा फायदा घेऊन व्यापाऱ्यांना त्यांना तुटपुंज्या किमतीवर सोयाबीन विकावं लागतं आहे। ज्या वेळेस केंद्र चालू ठेवलं त्यावेळेस 8-8 दिवस बारदाना इथं आला नाही, त्यांच्या काय ऑनलाईनच्या अडचणी झाल्या। 5-5, 6-6 दिवस माझ्या शेतकऱ्याला उपाशी तापाशी त्या केंद्राच्या बाहेर ट्रॅक्टरवर झोपावं लागलं। आणि मुख्यमंत्री साहेबांनी जी घोषणा केली की माझ्या शेतकऱ्याचं शेवटचं पोतं खरेदी करेपर्यंत मी केंद्र बंद करणार नाही, मग ही रोज केंद्र बंद करण्याची तारीख कुठून येते? मला वाटतं पणन महासंघाची आणि कृषी मंत्र्याचा सुद्धा काही समन्वय दिसत नाही। कारण मी रोज TV बघतोय, कृषी मंत्र्याला प्रश्न विचारले की ते म्हणतात पणनवाले बोलतील, पणनवाल्याला बोलते की ते म्हणतात आता केंद्रातून निर्णय येईल। ह्याच्यात आमचा शेतकऱ्याची सशेवलपट होईल। आज मला सांगा, डोकी 2 केंद्र आहेत, एक खरेदी विक्री संघाचं आहे, तिथं जवळपास 700 लोक अजून खरेदी त्यांचं सोयाबीन जायचं राहिलं आहे। आणि इथं एक आता आपण जिथं उभारलो तिथे एक महाराष्ट्र शासनाचं खरेदी केंद्र आहे, तिथं जवळपास 1400 लोकांचे आज माल तिथं जायचा राहिला आहे। तर माझी आपल्या माध्यमातून शेतकरी पुत्र म्हणून आपल्या सरकारला कळकळीची विनंती आहे की आजच्या आज शासनानं निर्णय घ्यावा आणि हे केंद्र जोपर्यंत शेतकऱ्यांचं शेवटचं पोतं संपत नाही तोपर्यंत चालू ठेवावं।